पण ही महाराष्ट्राची जिवंत कला हे फक्त तमाशगीरच झोपतो आणि चालवणार. मग मी शाळेत असताना मला त्यांनी बोलवून घेतलं आणि अरे म्हणले 1-2 गावची यात्रा करायच्या, चल आमच्याबरोबर. मग आम्ही त्यांच्याबरोबर 2 गावची यात्रा करायला गेलो. इथं जवळचीच गाव एक चाटाभर. महाराष्ट्राचा मान करा ग मुद्रा शाहिराचा आणि मराठ मावळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणाची सज्ज भवानी झाली पण जुलूम करताचा रगतान तिनाली. बघते का महाराष्ट्रावर प्रेम फार, महाराष्ट्रावर प्रेम फार. आमच्या ते रोशन सातारकर आलते. रोशन सातारकर या गावामध्ये आलते आपल्या गावामध्ये. होतं बरं. नंदा पाटलीन, संध्या माने, नंदा पाटलीन आणि पारोबाई पंढरपूरकरीन. तुम्ही आले होते या ठिकाणी? मीच आणले हो. सुरेखा पुणेकर आणली. शेतीबा ज्ञानराव पांगरीकर हाही तमाशा चालू होता. शेतीबाजा तमाशा म्हणून खूप प्रसिद्ध होता का त्यावेळेस? हा अहो कलावंताला मदत केली, शेतकऱ्याला जर मदत केली शासनानं अलीकडे इकडे तर मग मला काय म्हणायचं, सगळेली जर मदत केली शासनानं तर ही आमदार खासदार जागणार कसे? स्वतः पार्टी मालक मामासाहेब बापू रसाळ, परत सगळे मामा आहे ते, आजोबा आहे ते. सरकारने मदत केली पाहिजे. आम्हाला घरदार नाही राहायला, मानधन चालू नाही. मी लहानपणापासून नाचते, लहानपणापासून कला करते. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी आता लातूर तालुक्यामध्ये ढाकणी गाव आहे आणि या गावामध्ये आता मी दुपारचे 12 वाजलेले आहेत. मी त्या वेळेमध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि इथे एक यात्रा असते आणि त्या यात्रेमध्ये इथं तमाशा असतो. आता लोकनाट्य कला जी आहे ही महाराष्ट्रामध्ये आता बुडीत चाललेली कला आहे आणि ही कला जोपासण्याचं काम या गावामध्ये होतं आहे. आणि हा खुला तमाशा म्हणजे लोकनाट्य जे तमाशा मंडळ असतं ते इथं आता गावामध्ये इथं आता त्यांची कला साजरी केली आहे, त्यांनी पार पाडलेला आहे. रात्री पण कार्यक्रम होता आणि आता सकाळी पण झालेला आहे. नेमकं काय असते बरं इथं? आपण तमाशा म्हणजे काय, तुम्ही त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहताय, मात्र तसं न पाहता तमाशाची कला आहे ही कला जिवंत ठेवण्याचं काम लातूर तालुक्यामध्ये ढाकणी गावामध्ये होतं आहे. यांची 3री पिढी आहे. म्हणजे 2 पिढ्या इथं तमाशा हा खुला केला जात होता आणि या गावामध्ये यात्रा असते, उरूस असतो. आणि नेमकं काय आहे ते, कला म्हणजे काय आणि तमाशा म्हणजे काय, आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. नेमकं कला जी आहे ही महाराष्ट्रामध्ये एकमेव असं एक ठिकाण आहे, लातूर तालुक्यातलं हे ढाकणी गाव आहे. आणि या गावामध्ये इथं आता तमाशा मंडळ हे इथं आलं होतं आणि त्यांनी त्यांची कला सादर केली. यांच्या हातामध्ये नारळ दिसतंय. काय वेगवेगळं आहे आता आपण नेमकं काय तमाशा म्हणजे काय नेमकं थेट आपण जाणून घेऊया. काय आपलं नाव काय नेमकं? हे तुमच्या हातामध्ये एक नारळ, पान, इकडे एक 11 रुपये आणि सुपारी. हे काय नेमकं तुमचं नाव काय सुरुवातीला सांगा? माझं नाव बापू रसाळ ढाकणीकर, लोकनाट्य तमाशा मंडळ. बरं. हा, माझ्या वडिलाचा. ह्या गावातले ते तुम्ही? हो, ह्या गावचाच मी सुपुत्र आणि माझा वडिलाचा पूर्वीपासून या ठिकाणी जी कलेची मुळी रवली ती माझ्या वडिलांना. काय नाव होतं वडिला तुमच्या? माझ्या वडिलाचं नाव रावण रसाळ ढाकणीकर. त्यांचा जोडीदार कोण होते त्यांना? त्यांचे जोडीदार प्रल्हाद सुरोशे ढाकणीकर, खंडू रसाळ ढाकणीकर, रामा सुरोशे ढाकणीकर. आता तुम्ही ही सुपारी घेतली, काय नेमकं कसं असतं बरं? आता खुला तमाशा तुम्ही केला इथे? आणि खुला तमाशा केला ही भाग वेगळा साहेब, पण त्याचं असं आहे की ही जी आमची ठरलेली बिदागी असते ही लोकांनी दिली, म्हणजे गावकऱ्यांनी दिली, पंच कमिटी यांनी ती बिदागी दिली ठरलेली. आणि ही जी आता माझ्या हातामध्ये नारळ, पान, सुपारी आहे आणि 11 रुपये मला दिलेले आहेत, ही पुढल्या वर्षीचं भाकीत म्हणून दिलेलं आहे. म्हणजे हे तुम्ही पुढल्या वर्षी पण इथे येणार आणि तुमची कला सादर करणार? हो, प्रमोद सराच्या कृपेने तर आम्ही ह्या वर्षी प्रत्येक वर्षी बी या ठिकाणी आम्ही जरूर हजेरी राहू. कारण का, हे आमचं देव आहे, आमचं गाव आहे, माझं जन्मभूमी आहे. बरं, तुम्हाला माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की पूर्वीची कला, आता तुमची 3री पिढी आहे आणि पूर्वीचे जे कलावंत होते त्यांच्यात आणि आताच्यात काय फरक वाटतो? आता कसं आहे सर, पूर्वीची जी पिढी होती ही बाईच्या अंगामध्ये तमाशामध्ये नववार साडी असायची, दंडभर चोळी, अंगभरून वस्त्र असायचं. आणि आताची कसं झाले, ही जमाना थोडा वरची वेगवेगळ्या पद्धतीत बदल झालेला आहे. कसं, जशी रसिकाची मागणी तशी आमची पुरवणी असते. आता ही नवीन गाणी चित्रपटामध्ये निघली, त्यात ड्रेपरी आली. ड्रेपरीसाठी ते करावंच लागतं मुलींना, त्याच्यासाठी म्हणजे हे का पोटाचं साधन आहे. ज्यावेळेस आम्ही कोविडमध्ये 1-3 वर्षे आम्ही थांबलो,
त्यावेळेस कुठंही यात्रा नव्हत्या, कुठं जाणे येणं नव्हतं किंवा काहीच नव्हतं. अशा टायमात आमच्यावर इतकं प्रसंग ओढवला, ती कलाकाराशिवाय ताई कलाकारच समजू शकतो. भावनिक होता तुम्ही खूप. नाही भावनिक होतोय म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे आमचं जीवनच असं आहे हो. काय नेमकं म्हणजे आमच्याकडे कुठल्याही राजकारणी पक्षाने कधीही आमच्याकडं डोकून बघितलेलं नाही आणि कधीही आमच्याकडं त्यांनी बाबा तुमचं काय चाललंय काय नाही, आमच्याकडे 4 किलोचं रेशनसुद्धा त्यांनी आम्हाला दिलं नाही. आणि म्हणते ती की महाराष्ट्राची जीवनकला आहे जोपासली डोळ्यामध्ये पाणी येतं तुमच्या. हो येणारच, कारण की आम्ही अंतकरणापासून बोलतो आणि आम्ही रसिकाची सेवा करतो, त्याच्यामुळं आमच्या डोळ्यात पाणी येणं साहजिकच आहे. किती कलाकार आहे तुमचे? माझ्याकडं माझे साधारण कलाकार रडताय कसे तुम्ही? नाही हे एक दुःख वाटतं, कारण का आमचं जे जीवन आहे एक क्षणभर एक पाण्याचा बुडबुड असल्यासारखं कलावंताला सहजपणे रात्री बघतात पण सकाळी विसरून जातात, अशी काही प्रशिक आहेत. कारण की या मोबाईलमुळं हे टी व्ही चॅनलमुळं या ठिकाणी जिवंत कला जी आहे ती दुरावा होत चाललेला आहे त्याचा आणि त्याचा विसर पडत गेलेला आहे. पण ही महाराष्ट्राची जिवंत कला हे फक्त तमासगीरच झोपतो आणि चालवणार. म्हणजे तुम्ही आता एवढं भावनिक होत आहे, नेमकं कारण काय बरायचं, नेमकं काय वाटतंय? नाही का कसं आहे सर, एक कलाकाराचं एक जीवन असं आहे, काय तुमच्यावर एवढी भावनिक होण्याची काय वेळ आली अशी? रसिकांची सेवा करता करता ही म्हणजे तमाशा म्हणजे 3 अक्षरे आहे. त म्हणजे तज्ज्ञ वागा, म म्हणजे मानुक्षी ठेवा आणि स म्हणजे शांतता राखा. तमाशा म्हणजे एक तमगुणाचा नाश करणारा आहे. पण तमाशा ज्याने केला तमाशा त्याच्या संसाराची झाली दुर्दशा, पण शेवट भेटली नाही तमाशाची आशा. ही असे एक मनाला खंत वाटतं, त्याच्यामुळं हृदय आमचं भरून येतं. काय तुम्ही कलाकार एवढ्या महिला वगैरे घेऊन फिरता, तुम्ही तुमचं कुटुंब सगळं सोबत असतंय, हो माझं काय वाटतंय बरं? म्हणजे शासन तुम्हाला काय मदत करतंय असं काय? शासन सर आतापर्यंत आम्हाला शासनाची काही मदत झालेली नाही. कारण माझे आईवडील, माझी आई कमालबाई रावणरसा ढाकणीकर 1983चं लायसन आहे आणि त्या लायसनची लेखणी केली ती भारत जाधव यांनी. आमच्या गावातले आहेत ते, म्हणजे आत्ता नाहीत ते, स्वर्गवासी झालेले. ते लेखणी करून आम्ही मुंबई महाराष्ट्र शासनला आताही लायसन माझ्याकडं आहे, माझ्या आईच्या वडिलाच्या नावावरलं 1983चं लायसन आहे. आणि त्याच्यामुळं मला काय कुठं अडचण येत नाही. डिपार्टमेंटचं सहकार्य असतं, मला गावकऱ्याचं बी सहकार्य असतं आणि माझं सहकुटुंब सहपरिवार घेऊन मी कार्यक्रम चालवतो. माझ्या 6 बहिणी, म्हणजे सॉरी माझ्या 5 बहिणी नाचतात, 1 बहीण नाचत नाही. काय कारण आहे? हां कारण म्हणजे असं आहे, तिलाही क्षेत्र आवडलं नाही, तिचं आम्ही लग्न करून दिलं, तिच्या घरी ती. तुम्ही पूर्ण तुमचं कुटुंब जे आहे ते या क्षेत्रामध्ये आहे? हो, ही कुटुंब माझं ही पूर्ण माझ्या क्षेत्रामध्ये आहे. माझा मुलगा आहे प्रशांत रसाळ आणि ही आत्ताची ही समोर दिसते लावणी केलेली ही माझ्या थोरल्या बहिणीची मुलगी शीतल. हा आणि बरं, ग्रामीण भागामध्ये तुम्ही कला सादर करताय हो आणि खुलेआम करताय हो की एक महिला आहेत इथं कला सादर करतात, काही अडचणी वगैरे येतात असं काय वाटतंय प्रेक्षकांसाठी तुम्हाला? असं काय नाही कसं आहे, काय लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काय बघितलं पाहिजे लोकांनी? लोकांनी ही कला बघितली पाहिजे, लोकांनी कला बघितली पाहिजे. कलेचं गैरवर्तन लोकांनी केलं नाही पाहिजे. काय कारण एखादा अनुभव वगैरे काय? अनुभव असा बऱ्याच ठिकाणी अनुभव आहे. आता वाघ्या मुरळीमध्ये सुद्धा सर आता म्हणजे देवाचा कार्यक्रम असतो खंडोबाचा, त्या ठिकाणी रुपये ठेवतात आणि त्या मुरळीला कंपाळाने उचलायला होतात. पण ती लोक असे म्हणजे ती रुपये बघत नाहीत. ज्यावेळेस ती मुरळी वागते त्यावेळेस तिच्या वेगळ्या स्वरूपांतरात बघितलं जातं. अशी ही पिढी नाही व्हायला पाहिजे, असं व्हायलाच नाही पाहिजे. कारण ही जिवंत कला आहे, बरोबर. ही महाराष्ट्रानं आपण जपलेली कला आहे आणि जिवंत कला पडद्यावर तुम्ही कला फक्त कला पाहिली पाहिजे. हा माणसानी कला म्हणजे कारण का तमाशा ही वाईट चीज नाही. कारण का ह्यातनं तमाशातनं काय घेता येतं काय घेता येत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, लवकर यावे सिद्ध गणेश आतून कीर्तन वरून तमाशा. तमाशात काही गोष्टी घेण्यासारख्या असतात, काही घेण्यासारखे नसतात. आता मला सांगा, तुम्ही ही मालिका आहेत, मालिकेमध्ये
माझं असंच एक माझी तक्रार होती पिक्चर लाईनवर की ही काय तमाशा लावला. सहजासहजी जर बोलल्या गेलं तर काय हा तमाशा आहे. अरे तमाशा म्हणजे काय आहे ह्या लोकांना माहीत नाही. ही फिल्म इंडस्ट्रीची जी लोकं आहेत ह्यांना माहीतच नाही. ही सहज म्हणतात काय तमाशा लावला. पहिलं जे पायामध्ये घुंगरू बांधायचं, तुम्ही आता म्हटले की पोशाख व्यवस्थित असायचा महिलांचा, हां, आता तसं दिसत नाहीये. आता का दिसत नाही. आता ही वरचीवर सगळं काळ वेळ बदलला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं आता ही ड्रेपरी आणि ड्रेसिंग बदललेली आहे. सर पहिली आमच्याच म्हणजे माझीच आई नऊवारी साडी, एका पायात 3 किलो घुंगरं असायचे म्हणजे चाळ 3 किलो एका पायात 6 किलो घुंगरू बांधून बाई 6 नाचायची. किलो वजन घेऊन माझी आई नाचत होती. हां, आणि आता काय झालंय हे जागरण गोंधळ झाली, ऑर्केस्ट्रा निघाली आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची कला ही जिवंत ठेवली तुम्ही आतापर्यंत. मग प्रशासन तुम्हाला मदत करत नाही, हां. काय वाटतं? नाही मग त्याचंच खंत वाटतं. नाही प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष का करतं. आम्ही जिवंत कला महाराष्ट्राची जोपासतो. तुम्ही ज्यावेळेस बोलत होता त्यावेळेस तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हो. नेमका काय प्रसंग होता तो? नाही ह्यांनी कुठेतरी आमचा भाग घ्यावा, आम्हाला कुठल्या तर याचा आधार द्यावा, ह्याच कल्पनेतनं माझ्या म्हणजे राहायला कुठे आहे तुम्ही आता? ही माझं मूळ गाव आहे ढाकणीच, तालुका जिल्हा लातूरच. हां, बघा हे जे गाव आहे ना, हे गाव उस्मानाबाद आणि लातूर या सीमेलगत असलेलं गाव आहे. म्हणून मी ही तुम्हाला खास विशेष बाब म्हणून दाखवतोय. इथं कलाकार आहेत. तमाशा म्हणजे खुला तमाशा. तमाशा म्हटलं की त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. बाई, घुंगरू आणि तिचं जे नृत्यकाम असतं, पैशाची उधळण म्हणा किंवा इतर जे काही गोष्टी असतात तर तुम्ही वेगळ्या नजरेनं पाहताय असं काही बघू नका. इथं बापू रसाळ म्हणजे ह्यांचे वडील तमाशा करत होते. यांच्या वडिलाला जोडीदार म्हणून प्रल्हाद सुरवसे होते. रावण रसाळ यांच्या वडिलाचं नाव, ह्यांची दुसरी पिढी. आणि आता ह्यांची भाची पण आहे आता आलेली. मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार. यांचा मुलगा पण आहे. म्हणजे तिसरी पिढी आहे. 3 पिढ्या झालं ही तमाशाची कला महाराष्ट्रामध्ये जेवण ठेवतात. असं एकमेव गाव आहे ढाकणी, तालुका लातूर, जिल्हा पण लातूर आहे. कलाकार आहेत आपल्यासोबत आणि मी सर्व दाखवणार आहे तुम्हाला. या गावचे जे काही नागरिक आहेत तिथं. इकडे दाखवा कॅमेरा, इकडे दाखवा. इकडे बोलता का? बोला ना. काय सांगाल? थांबा काय सांगाल तुम्ही? इथं मी कलाकाराकडून जाणार आहे. अजून कलाकार इथं उभा आहे, तिकडे दाखवा. मी तुम्हाला त्यांची पण दाखवणार आहे. मात्र इथं गर्दी झालेली आहे म्हणून मी सुरुवातीला यांची प्रतिक्रिया दाखवतो. काय सांगाल तुमच्या गावामध्ये? काय नाव आहे तुमचं? मी एकूर घेत आहे. बरं, हे एकूर का आहे? तुमचं गाव कोणतं आहे? ढाकणीचा उपसरपंच आहे मी. चालू उपसरपंच. काय नाव तुमचं? पवन कल्याण जाधव. बरं, मला सांगा ही तुमच्या गावामध्ये कला जी आहे आता ओपन असं उघड्यावर होते आणि चॅलेंज देतात समाजामध्ये की असं वेगळं काही घडलं नाही या ठिकाणी की शांततेत पार पडला सगळा कार्यक्रम आणि तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा तमाशाची कला जी आहे ही तुम्ही आज पण जोपासताय. नेमकं काय कारण आहे बरं? किती वर्षापासून चालते ही कला? आमच्या आजीपंजापासून चालू आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही चालूच होतो पुढे. काय नेमकं काय याचं महत्त्व काय याचं? मग तो पहिलेपासून आलेला ना, मंदिराच्या थुतेतच तमाशा म्हणून पहिलेपासूनच हे झालेला आहे. त्याच्यामुळे करताच जुडी परंपरा चालूच आहेत पहिले. बरी कला अशी काय वाटते काय नेमकं आता ही कला जी आहे ही मोडखळीत चाललेली आहे आता छान वाटतं. 2-3 वर्षांमध्ये बंदच होतं. आता यंदाच ही केल्याचं डबल चालू. हे उपसरपंच आहेत ढाकणी गावातले, लातूर तालुक्यातलं हे गाव आहे आणि इथे यात्रा होती. पाठीमागं सरकार थोडं. इथे यात्रा होती आणि यात्रेनिमित्त इथं कार्यक्रम झाले. आता खुला तमाशा आणि ओपन इथं कार्यक्रम पार पडला आहे, शांततेत पार पडलेला आहे. रात्री पण होता, आता पण आहे. काल कलाकार आहेत आपल्यासोबत, 500च्या नोट आहेत त्यांच्यासोबत. इकडे दाखवा. हे बघा, घेणार नाही, काळजी करू नका. आणि घेतलं तर काय करणार? हां, बक्षीस तुम्हाला कशासाठी? आमची मुलाखत घेतल्याबद्दल. अहो नाही हो, परत देऊ आपण. हां, हे 500च्या नोट आहे त्यांच्याकडं. ही धरा तुमच्या हातामध्ये. सुरुवातीला तुमचं नाव सांगा. माझं नाव खंडू पंढरी रसाळ. गाव तुमचं कोणतं आहे? ढाकणीचं. बरं, माझा पहिला प्रश्न असा आहे, तुमचं वय काय सुरुवातीला? माझं आता सध्या म्हणलं तर 65 वर्ष. लग्न झाले? लग्न झालं, पहिले लेकरं झालेत. हां, हो. बरं, महत्त्वाचं काय करतात ते नेमकं? मी ढोलकी वाजवतो लोकनाट्यामध्ये. तमाशामध्ये पायात घुंगरू बाईच्या आणि ढोलकी म्हणजे हा खूप एक वेगळा विषय असतो. याच्याकडं वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं आहे. हे ढोलकी पोटतो आहेत आणि यांच्या हातामध्ये नोटा होत्या, परत दिल्यात मी त्यांना. नारळ आहे त्यांच्या हातामध्ये. खंडू रसाळ असं त्यांचं नाव आहे. हे ह्याच गावातले आहेत. मला सांगा, चुलत्याचा तमाशा होता ना आमचा रावण रसाळ. चुलत्याचा तमाशा रावण रसाळ. पण हे तुमचे चुलते होते म्हणजे हे तुमचे भावकीतले आहेत?
भाऊ आहेत. मला सांगा की ही जी कला आहे ही सुरुवात कशी केली तमाशाची नेमकं या गावामध्ये? आता ही तिसरी पिढी आहे यांची की तमाशा कला जिवंत ठेवली. तुम्हाला मानधन वगैरे काय मिळतंय किंवा पहिला तमाशा आणि आताचा पहिलं कसं होतं बरं? पहिला तमाशा असा होता की नवार साडी, दंडभर चोळी, कपाळभर कुंकू, नैनी काजळ अशा पद्धतीनं त्याची रंगरंगोटी होती. आणि आता सध्याचे जे आहे ते आपलं नवीन पद्धतीनं जे पिक्चरमध्ये चालते तेच कपडे वापरायचे, आकुडके कपडे घालायचे, उघड्यावारे नाचायचं. असा हल्लीच्या तमाशामध्ये ही चांगलं वराठी शोमध्ये. आणि आमचे वगनाट्य जे पहिल्यापासून गणगवळण आणि वगनाट्य असे तीन रंगाचा आम्ही तमाशा करत होतो. आता तो राहिलेला नाही. रसिकांची मागणीसुद्धा आता कशी आहे की टी व्हीवरलं बघून तेच मागतात सगळं. कलाकारांना मानधन शासन देतंय, दिलं पाहिजे, काय वाटतंय तुम्हाला? नाही, प्रत्येक असं आहे की कलाकारांची किंमत सरकारने सुद्धा करावी अशी आमची अपेक्षा आहे. कारण का जेवढे काही मोठे फड आहेत तेवढ्या फडांना मानधन मिळतं. पण ज्या ठिकाणी झाडाखालच्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्याकडे कोण लक्ष देत. पण झाडच होतं वरी आपल्या. हो, आमच्याकडे झाडाशिवाय आमचा पर्यायच नाही. जे काही छताखाली नाचतात त्यांना पगारी मिळतात. आम्हाला फक्त हे वृक्षाची सावलीखाली आम्ही जगतो पहिल्यापासून. आमच्या चुलत्यांनी केला तमाशा, आम्ही पण त्यांच्या चुलत्याबरोबर केला. आता परत भावानं तमाशा काढला आहे बापूराव डाकणीकरांनी. म्हणजे आमच्या पिढ्यानपिढी म्हणजे तिसरी पिढी आहे आमची. आता या कला जोपासा तुम्ही नेमकं प्रतिसाद कसा मिळतो किंवा काय जपलं पाहिजे? प्रतिसाद आता सध्या आतापर्यंत तर चांगला मिळाला आहे. परंतु काही ठिकाणी प्रसंग येतात की बाबा कोणचे मुलं असतात गावाकडे 4-2 मुलं असतात तर ते त्रास बी कधी घडतो, कधी चांगलं बी एखादं गाव आम्हाला मिळतं. असं तुम्ही खुला तमाशा करता का असं तंबूमध्ये असतो? नेमकं कसा असतो तमाशा? म्हणजे कुठं काम केलं तुम्ही आतापर्यंत? या गावामध्ये कधीपासून करतायत ही जी कला आहे ही सुरुवात या गावापासून केली तुम्ही? कधीपासून करताय? मी शाळेला होतो. कितवीला होतं तुम्ही? मी 10वीपर्यंत शाळा केली. बरं. मी मुरुडला शाळेत असताना माझ्या चुलत्याला ढोलकी वाजवण्यासाठी माणूस नव्हता. मग मला थोडेफार वाजवता येत होतं, म्हणजे हलकी वगैरे असं काही पहिलं वाद्य होतं ती. मग बघता बघता मी थोडीशी ढोलकीवर हात टाकल्यानंतर माझ्या चुलत्याला वाटलं की माझा पुतण्या आता वाजविण्यासारखा झाला आहे. मग मी शाळेत असताना मला त्यांनी बोलवून घेतलं आणि अरे म्हणले 1-2 गावची यात्रा करायच्या, चल आमच्याबरोबर. मग आम्ही त्यांच्याबरोबर 2 गावची यात्रा करायला गेलो. इथं जवळचीच एक चाटा बोहरा अशी गावाचे नाव आहेत. तिथल्या छोट्या मोठ्या यात्रा होत्या. तिथल्या यात्रा करीत असताना ते माझा चांगला हात सरळल्यानंतर त्यांनी म्हणले आता आपण तुला शाळेनं काय करायचं याच्यावरच आपला पोटाचा उदरनिर्वाह बघतोय. म्हणताना मी ते ढोलकीच्या मार्गाला जे लागलो ते आत्तापर्यंत आम्ही टिकवून आणलेली आहे कला. काय वाटतं बरं ही तमाशाची कला जी आहे ती जीवन ठेवली तुम्ही? कशी लोकांनी ह्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे आणि शासनानं काय मदत केली पाहिजे? एवढंच आमचं म्हणणं आहे. शासनानं थोडं आमच्याकडे लक्ष घालून. मानधन मिळतं तुम्हाला? नाही, मानधन नाही मिळतात. मानधन मिळत नाही? नाही. बघा, तमाशा कलावंत जे असतात ते आपली कला सादर करतात, खुला तमाशा करतात. कलाकारांना शासन मानधन देते. मात्र हे जे कलाकार आहेत हे मानधनापासून वंचित आहेत. मात्र हे जे गाव आहे महाराष्ट्रातील लातूर तालुक्यातलं हे ढाकणी गाव आहे आणि या गावामध्ये सुरुवात ज्यांनी केली, तमाशा सुरू केला आहे असे एक प्रल्हाद सुरोशे असं त्यांचं नाव आहे. नेमकं काय आणि सुरुवात कशी झाली, आताचं काय, त्यांची भावना काय, आपण थेट जाणून घेणार आहेत. मग मला सांगा, तुमचं नाव काय पूर्ण? माझे नाव प्रल्हाद सुरोशे. क्या बात आहे. आवाजामध्ये तुमच्या खूप क्रेज आहे. तुम्ही आवाज तुमचा खूप छान वाटतो. हो, चांगला आहे साहेब. तुमचं हे जे आहे आता गाव, हो. या गावामध्ये खुला तमाशा होतोय आणि तुम्ही ही कला जोपासलेली आहे. महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे एकमेव असं की या गावामध्ये झाडाखाली तमाशा होतो. वर दाखवा, इथं झाड आहे. ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणाहून मी तुम्हाला यांची प्रतिक्रिया दाखवतो. तमाशा कलावंत आहेत महाराष्ट्रात तिथं आलेले. मी तुम्हाला काही महिलाकडे जाणार आहे, पण मात्र सुरुवातीला ज्यांनी तमाशाची सुरुवात केली या गावामध्ये त्यांचं नाव रावण रसाळ ढाकणीकर आणि प्रल्हाद सुरोशे. 2 जोडी होती. आता रावण रसाळ यांचं निधन झालं. प्रल्हाद सुरोशे आहेत आपल्यासोबत. नेमकं तुम्ही ज्यावेळेस तमाशा सुरुवात केली त्यावेळेस तुमचं वय काय होतं? माझं नाव वय होतं माझं 30 वर्षे. म्हणजे वयाच्या 30व्या वर्षापासून तुम्ही याच्यामध्ये पदार्पण केलं. हो. सुरुवात कशी केली नेमकी? आपलं काय बाया 2 बाया राहायच्या, 2 बाया राहायच्या आणि 4-5-6 गडी एवढे माणसं आमचे राहायचे होते. आणि पुढं वरचे चलवत चलत चलताना पुन्हा काय केलं,
5-6 बाया राहायच्या, गडी राहायचे 12, असं आमचे कलावंत चालू होते. हो. सुरुवात झाली तुमची, आता तुमचं वय किती आहे? हा? वय किती आहे तुमचं वय? आता माझं वय 69. 69 वर्ष वय आहे. हो. तरी तुम्ही याच्यामध्ये आता सहभागी होताय आणि कला सादर करताय. हो. अनुभव काय वाटतं? पहिला तमाशा आणि आताचा काय बदल वाटतं त्याच्यात? पहिला तमाशा चांगला होता आणि आताच बदल झाले. काय बदल झाले? बदल म्हणजे काय, आता पब्लिक काय म्हणते, पोरं काय पाहिजे, बाया पाहिजे. आणि आम्ही काय होतो, बाबा वगनाट्य करावं, आणि कुणी म्हणायचं म्हणजे गाणे म्हणा. पहिले प्रेक्षक होते ते काय कसे वाटत होते प्रेक्षक पहिले तुम्हाला, की एखादा प्रेक्षक यायचा तुमच्याकडं, त्याची मागणी काय असायची? पहिलं गणगणून म्हणायची, आणि पुन्हा बाया म्हणायचं, बाया म्हणायचं थोडा, आणि पुन्हा वगनाट्य लागलं, पुन्हा वगनाट्य लावायचं. बरं, मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही इथून सुरुवात केली तुमच्या वयाच्या 30व्या वर्षापासून. हो. या झाडाखाली हो. महाराष्ट्रातील नामवंत कलाकार कोण आले होते? हा? कलाकार कोण आले होते या ठिकाणी? मोठे कलाकार आमचे आलते रोशन सातारकर आलते. रोशन सातारकर या गावामध्ये आलते आपल्या गावामध्ये. मीच आणली होती, आमच्या गावात आणली होती रोशन सातारकर. हो. काय त्यावेळेस कसं होतं बरं? नंदा पाटलीन, संध्या माने, नंदा पाटलीन, आणि पुन्हा पारोबाई पंढरपूरकरीन. तुम्ही आले होते या ठिकाणी? मीच आणले. हो. सुरेखा पुणेकर आणली. म्हणजे या झाडाखाली सुरेखा पुणेकर सुद्धा आले होते. इथं नाचली, रोशन आपल्या झाडात नाचली, आपल्या झाडात नाचली, आपल्या झाडाखाली काय म्हणतात? सुरेखा पुणेकर. खरं बोलताय? हो. बरं. आता ते संपर्कात आहे तुमच्या? हा, आता तुमचा त्यांचा संपर्क होतो का? हा की नंबर हा की तुमचं त्यांचं बोलणं होतंय काय? होतंय की. बरं. हो हो. मग ते एवढ्या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये प्रसिद्ध झाले, मग तुम्ही इथं राहिले, हा या एवढ्या फुपट्यामध्ये धुरळ्यामध्ये त्यांना तुम्ही नाचवलंय, हा बरोबर खरं आहे काय? पण साहेब काय, आमचे कलावंत होते, मग 2 कलावंत आमचे, रावण रसाळ आणि प्रल्हाद सुरवशी, पण आमचे खंडोबा रसाळ भाऊ, आणि पण आमचा बापूराव रसाळ, ह्याचे पोरगा आला आमचा बापूराव. मग त्याच्या थोडा जास्त आमचं थोडी कला जास्त चालू झाली. बरोबर काय आहे. वाटतंय बरं आता तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला आता हे? आम्हाला काय वाटतंय, कलावंताला मानधन मिळावं, ही माझी अपेक्षा आहे. तुम्हाला मिळतं का नाही? नाही, का बरं? नाही, आमच्या मालकीला आहे, मला नाही. 69 वर्ष वय आहे. प्रल्हाद सुरवशी ज्यांनी तमाशाची सुरुवात केली त्यांच्या मित्राला घेऊन, आणि आज पण यांना मानधन मिळतं, अतिशय दुर्दैवी बाब आहे. काय तुमच्या आवाजामध्ये खूप क्रेज आहे, तुम्हाला एखादा पोवाडा वगैरे म्हणता येतो काय? येत होता, कोणता? म्हणजे झटका पडला थोडा, म्हणजे साहेब डोक्यात झटका पडला, थोडं खालीवरी होते, थोडं खालीवरी होते. होऊ द्या, काय अडचण नाही, समजून घेऊ आपण. आता पोडा, आता शिवाजीचा पाया पोडा म्हणायचा. सरळ म्हणा, असं व्यवस्थित म्हणा. महाराष्ट्राचा मान करा ग मुजरा शाहिराचा, आणि मराठ मावळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणाची सज्ज भवानी झाली, पण जुलूम करताचा रगतान ती नाली. क्या बात आहे. महाराष्ट्रावर प्रेम फार, हो तमक्या शोभाची तलवार, चमक्या शोभाची तलवार, तळपक्या बिजलीचा अवतार, केले ढालेवरती वार, हो तमक्या. किती शाळा शिकला? 3री. एवढं पाठ कसं केलं? आता काय ते दिमाग चांगला होता. टाळ्या वाजवतात, इकडे दाखवा, इकडे पण दाखवा. बघा कलाकाराची कशी किंमत असते, कलाकारांना फक्त टाळ्या पाहिजे असतात. तर एखादा अनुभव सांगा बरं, असं काही तुम्ही काय एवढं तुम्ही इथपर्यंत कलेमध्ये पोहोचलाय, इथं महाराष्ट्रातले नामवंत कलाकार या ठिकाणी नाचवले तुम्ही, हो आणि तुम्ही पण इथंच आहेत, हो ते पुढे गेले. हो गेले, असू द्या, काय करावा, आमचा नेम हुकला. आमचे होते कलावंत होते, फुटले, जिकडे तिकडे गेले. आमचे भाऊ गेले, रावण रसाळ. सुरेखा पुणेकर महाराष्ट्रामध्ये जे गाजलेले कलाकार आहेत हो ते या ठिकाणी आले, हो या ढाकणी गावामध्ये कला सादर केली, हो, तुम्ही त्यांना आणलं, हो आणलं. आणि आज ते म्हणजे महाराष्ट्रापर्यंत म्हणजे वर गेले ते, आणि तुम्ही इथंच राहिले. हा, तरी काय सांगाल की काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? आता चांगले आहेत, ती कलावंत चांगले आहेत, आणि आम्हाला त्याचं काहीतरी चांगलं व्हावं असं मला वाटतं, अपेक्षा आहे. बघा, लातूर तालुक्यातलं हे गाव ढाकणी गाव आहे, आणि
रावण रसाळ स्वर्गीयवासी आता ते इथं नाहीत आपल्यासोबत आता. आणि आता प्रल्हाद सुरवसे या दोघांनी इथं तमाशा मंडळ सुरू केलं आणि इथून सुरुवात केली. कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, रसिकांना सुद्धा दिलं. पहिला तमाशा, आताचा तमाशा. कलाकार आहेत. मावशीचं पात्र खूप छान निभवलं यांनी. कुठले आहेत माहिती नाही अजून. काय नाव तुमचं? ईश्वर दीपक घोलप, बार्शीकर. बार्शी आहेत का तुम्ही प्रॉपर? हो. तुम्ही खूप अशी कला वेगळी सादर करता तुम्ही. काय सांगा? आता कला सादर करतो म्हणजे पूर्वीपासनं, लहानपणापासनं ही छंद होता. पण ही कला सादर करायचा कुठं चान्सच नव्हता. आणि पुढं आमच्या गावचे बजरंग कांबळे, ढोलकीपट्टू, कोणते गाव? बार्शीचे. बार्शीचे, त्यांनी मला तमाशाला संघ घेऊन जायचे. आणि किती वर्ष वय होतं तुमचं त्यावेळेस? त्यावेळेस मी 10 वर्षाचा असतो. 10 वर्षाचं म्हणजे तुम्हाला चड्डी बी घालायत नसेल त्यावेळेस. हा, पण त्यावेळेस मी काय करत नव्हतो. मग तमाशा बघण्यासाठी त्यांच्या मागे जायचो. बरं. आणि ती ह्या तमाशात रावण रसाळ ढाकणीकर लोकनाट्य तमाशा मंडळ ह्या तमाशात ती ढोलकी वादक म्हणून होते. आणि शिटीबा ज्ञानराव पांगरीकर हाही तमाशा चालू होता. शेटीबाजा तमाशा म्हणून खूप प्रसिद्ध होता का त्यावेळेस? हा, त्यावेळेस चालू होता तो तमाशा. आणि आहे का? नाही, आता ते दोघंही स्वर्गवासी झाले. बरं. आणि त्या तमाशामध्ये ही ढाकणीची कंपनी होती. आणि त्याच्यामध्ये आमचे गुरुवर्य प्रल्हाद सुरवसे ढाकणीकर यांनी मला त्या तमाशात घेतलं आणि त्यांनी सगळी कला मला शिकवली. काय वाटतं बरं, पहिली कला, आताची कला, प्रेक्षक आणि तुम्ही यातला फरक काय? शासन काय मदत करतंय? शासनाची मदत म्हणजे मला तर, माझा तर काय विषय येत नाही, कारण का माझं वय कमी आहे. त्याच्यामुळे मला मानधन नाही. पण आता ज्यांना कोणाला म्हणजे माझ्यापेक्षा वयानं वयवृद्ध आहेत, त्यांना कोणाला चालू असन अगर नसन ते काय मला माहीत नाही. पण माझ्यापर्यंत म्हणजे माझे अनेक वय बसत नाही, त्याच्यामुळं मला मानधन नाही. काय वाटतं आता प्रशासनानं काय केलं पाहिजे याच्यासाठी, कला जीवन ठेवण्यासाठी? कला जीवन ठेवण्यासाठी पहिल्यांदा बघणाऱ्याची आवड आणि त्या बघणाऱ्यांचा दृष्टिकोन ही नीट झाला पाहिजे. काय होतं बरं एखाद्या वेळेस? काय सांगाल तुम्ही इथं आलात आता? काय काय कला, तमाशाची कला कशी वाटते? छान वाटते. बरं. आता तुम्ही इकडे आलात, तुम्ही बघितला का तमाशा? मग कोणाची कला भारी वाटली बरं? मला का, सगळेच कलाकार चांगले आहेत. तुम्ही वयाच्या किती वर्षापासून कला पाहताय? मी माईच्या पोटात बी असताना बघत होतो. कसं पाहत होतं? माय बघायची, आम्हाला कळायचं. क्या बात आहे. हां, बघा भारी आहे बरं का. प्रेक्षकाचं काय मत आहे थेट दाखवतो मी तुम्हाला, की हे जे वाक्य वापरलं ना त्यांनी खूप असं संवेदनशील आहे, की नेमकं यांची भावना काय आपण जाणून घ्यायचे. काय सांगाल? आज तुम्ही पाहिला कार्यक्रम? हां, आज कार्यक्रम पाहिला तुम्ही? पाहिला की. कला ही जोपासली पाहिजे असं वाटतंय. महाराष्ट्रामध्ये कला बुडीत चाललेली आहे. नाही, कला ही आहे तरच महाराष्ट्र आहे ना. कला बोलल्यावर महाराष्ट्र बोलला, देश बोलला. देशाचं आपल्यावर शिष्ट काय राहणार पुन्हा, कला नाही तर. आज देश जे सावरला ते कलावंतामुळेच सावरला ना सगळा. कलावंतांना शासन मदत करत नाही. कलावंत उपाशी असे कोरोनामध्ये त्यांच्यावर खूप वाईट वेळ आली होती. अहो, कलावंताला मदत केली, शेतकऱ्याला जर मदत केली शासनानं, अलीकडे तर मग मला काय म्हणायचं, सगळेली जर मदत केली शासनानं, तर ही आमदार खासदार जगणार कसे? हे आमदार खासदाराला जगण्यासाठी ही कुणालाच मदत द्यायची नाही असं शासनाचं ठरलेलं आहे. म्हणजे ह्याला मदत मिळाली पाहिजे असं वाटतं ना. मदत तर शासनाला द्यावी लागतं ना. तो कलाकार वाढेल ना अजून. शासनाची मदत, त्याची कलेची काय मिळगत, हे असं म्हणलं तर त्यांचा संसार सावरल, त्यांचे नंतर पुन्हा प्रगती सावरल, त्यांचे मुलंबळं सावरतील. आज तुम्ही तर कला आता मध्यंतरी काही दिवस बंद होतं, आता आज चालू झालं. याच्या पुढे कसं राहणार आहे? बंद नाही, या कोरोना काळामुळं बंद पडलं. नाही तर आमच्या परंपरे आता जवळजवळ 200-300 वर्ष झालं आमची ही कलाच बंद पडलेली नाही. 200-300 वर्षापासून आम्ही जेव्हा जत्रा इथं भरवतोच, आम्ही करतोच, वर्षाच्या वर्षाला करतोच. आता मध्ये थोडा कोरोनाचा काळ आला, त्याच्यामुळं ती थोडी आमची कला बंद पडली होती 2 वर्षामध्येच. प्रेक्षकांनी कसं पाहिलं पाहिजे एखाद्याकडे? काय नाही, मस्त बसून पाहतात मुरी. बरोबर 25-25 गावचे लोक जमा होतात ह्या कलाकारले बघायला. थोडंच आमच्या गावातलेच तेवढे जमतात. बघा, महाराष्ट्रातून कला सादर होते या ठिकाणी आणि इथं आता
मी तुम्हाला कलाकारांच्या प्रतिक्रिया दाखवतोय. कलाकार आहेत आपल्यासोबत. इथं कलाकार काय महिला आहेत, यांनी कला सादर केली. तमाशाचा खुला फड म्हणजे एकमेव असं गाव आहे ढाकणी गाव. लातूर तालुक्यातलं हे गाव आहे. इथं यात्रा असते आणि यात्रेनिमित्त इथं तमाशा सादर केला जातो. कलाकार आहेत, महिला आहेत आपल्यासोबत. काय नाव आहे आपलं? शीतल अजय माळी. शीतल अजय माळी. बरं, आता इथं तुम्ही कला सादर केली. काय वाटते बरं, पहिला तमाशा, आताचा तमाशा? म्हणजे मी इतक्या दिवस तमाशात नव्हते, आमची पिढी होती, पण हे बापूमुळे म्हणजे मामा आहे ती, त्यांच्यामुळे मी येते. किती पिढी आहे तुमची? हे तिसरे आहे. बरं, मग 3 पिढ्या झालं तुम्ही तमाशा ही कला जोपासताय. हो. तुम्ही या कलेकडे का वळलात? तुम्ही नेमकं काय, तुम्ही वेगळं काय करू शकत होता ना? तुम्ही वेगळं करू शकत होते, पण घरची परिस्थिती तशी नव्हती. बरं, बहीण भाऊ आहे ती 6, त्यासाठी मला नाचावं लागलं आणि सगळ्यात मी मोठे. काय वाटतं बरं एकंदर कलाकारांचा प्रतिसाद कसा मिळत असतो? काय म्हण कलाकारांचा प्रतिसाद कसा मिळतो? काय सगळे घरचेच आहेत आमच्या, म्हणजे रसिकांचं बोलताय का तुम्ही? हा, कलाकार तुम्हाला जे आहेत तुमचे जोडीदार, त्यांचा कसा वाटतो प्रतिसाद वगैरे? ते ह्याच्यामध्ये सहभागी होतात? हां, सगळेच होते ते. कोण असतं सोबत तुमच्या? स्वतः पार्टी मालक मामासाहेब बापू रसाळ, परत सगळे मामा आहे ते, आजोबा आहे ते, आजी असतात त्या, परत ना बाहेरनं मी पुरी बोलवते, ओळखीच्या आहे त्या माझ्या. तुम्हाला मानधन वगैरे मिळतंय? शासनानं काय कसं बघितलं पाहिजे याच्याकडे? कलाकारांना मदत केली पाहिजे असं वाटतंय? हा, वाटते. काय वाटतंय? शासनानं मदत केली पाहिजे ना आम्हाला, पण एवढं माझं वय नाही की मानधन चालू होईल अजून. हां, तुम्ही हे सर्व अनुभव घेता, तुम्ही कसं वाटतंय बरं? काय छान वाटते, छान वाटते. आज तुम्ही इथं तुमच्या आजोळे आला होता. तुम्ही आजोळे आहे ना तुमचे? बरं, पहिली वेळेस आलात का? नाही नाही, जरा वेगळं वाटते, पण ओळख सगळी विसरली. मम्मी बिम्मी असते तर वेगळं असतं. हे मामामुळं आलते मी. काय सांगाल बरं, काय तुम्ही इथं कला सादर केली, सुरुवात तुम्ही केली होती या गावामध्ये? हा, केली, मीच केली सुरुवात. तिसरी पिढी आहे तुमच्या शेजारी बसलेली? हा, ती माझी नात आहे. बरं, नात म्हणून पाहताय? हो, नात म्हणून. बरं, कलाकारांना मानधन मिळालं पाहिजे, कलेला कसं बघितलं पाहिजे? सरकारने मदत केली पाहिजे. आम्हाला घरदार नाहीत राहायला, मानधन चालू नाही. मग ही कलाकारांनी जगणूक कशी करायची, कोणत्या पद्धतीनं जगायचं? असं इथं गावल्यांनी मानधन दिलेलं त्याच्यात पुरी पडत नाही. ही सरकारने मदत करावी कलाकाराला, बारका असो छोटा असो, वयानं कसा का असाना, पण कलाकाराला मानधन मिळावं अशी आमची एवढीच विनंती आहे, दुसरं काय नाही. काय सांगाल बरं तुम्ही आता इथं कलाकार, तुम्ही इथं कला सादर करता, तुम्ही काय सांगाल? तुमचं काय नाव आहे? माझं नाव फुलाबाई रसाळ. किती वर्षापासून तुम्ही कला सादर करताय? मी लहानपणापासून नाचते, लहानपणापासून कला करते. म्हणजे माझं वय आता 50 आहे, 50 वर्ष आहे आता. लहानपणापासून मी कला करते. बघा, महाराष्ट्रामध्ये एकमेव गाव आहे असं की त्या गावामध्ये खुला तमाशाचा फड होतो आणि यात्रेनिमित्त इथं कला सादर केली जाते. तमाशा म्हणजे वेगळ्या दृष्टीनं पाहताय तुम्ही, आणि आता तुम्ही याच ठिकाणी आहेत. बघा, महाराष्ट्रामध्ये जी कला आहे ना, तमाशाची कला, ही जी आज या गावामध्ये जिवंत आहे आणि जोपासली जाते. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. लातूर तालुक्यातलं हे गाव आहे आणि या गावामध्ये तमाशाचा फड कसा रंगला होता याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. आणि इथं कलाकार जे आहेत त्या कलाकारांच्या काय भावना आहेत, यांना प्रशासनाकडून काय मदत मिळाली पाहिजे, मानधन मिळतं का नाही, याबाबत कलाकारांचं काय मत आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कॅमेरामॅन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, ढाकणी, लातूर.